श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, यंदा 23 एप्रिल गुरुवार 2026 मध्ये गुरुपुष्य अमृत योग जो आहे तर तो आलेला आहे आणि 23 एप्रिल रोजी गुरुपुष्य अमृत योग हा रात्री 8:57 सुरू होऊन पहाटे 6:17 असणार आहे. गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग तयार होतो. हा योग सर्व कार्यांसाठी अतिशय अत्यंत खूप खास आणि तितका शुभ मानला जातो. या योगांवरती सोने चांदी खरेदी केले जाते, अतिशय शुभ मानले जाते. त्यात वृद्धी होते. अशुभतेपासून वाचवण्यासाठी गुरुपुष्य अमृत योग श्रेष्ठ आहे. गुरुपुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या कार्यांसाठी अतिशय अत्यंत शुभ मानले गेले आहे. पुष्यांचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याच्या आधीचे नाव तिष्य असे त्याचा अर्थ आहे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा. पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायक किंवा मांगलिक तारा असं म्हणण्यात आलेलं आहे. गुरुपुष्यामृत योगांमध्ये खास करून माता लक्ष्मीच्या पूजनाला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व दिलं जातं. त्याचप्रमाणे आपल्याला या पूजेसोबतच माता लक्ष्मीच्या मंत्राचं, स्तोत्राचं पठण करायचं असतं. हे पठण केल्याने जीवनामध्ये सुख, समृद्धी, शांतता, वैभव येते. माता लक्ष्मीच्या कृपेने धनप्राप्ती होते. पैशासंबंधित काही समस्या असतील तर त्या गुरुपुष्यामृत योगांमध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी. गुरुपुष्यामृत योगांमध्ये पूजा, तंत्र, मंत्र, संकल्पना, साधना, जप करण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये 100% यश मिळण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची मनोभावे पूजा, सेवा, प्रार्थना ही देखील करायची आहे. अक्षय तृतीयेप्रमाणे हा दिवस अतिशय अत्यंत शुभ मानला जातो. या योगात तुम्ही जे काही काम करतात ते यशस्वी होते, कुटुंबाची प्रगती होते. पुष्य नक्षत्रामध्ये श्रेष्ठ मानले गेले आहे. गुरुवार हा बृहस्पती या शुभ ग्रहांचा वार असल्यामुळे ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानला जातो. पुष्य नक्षत्राचे स्वामी शनिदेव असून त्यांची देवता बृहस्पती आहे. गुरुवारचा संबंध भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि बृहस्पती या दोघांशी असल्यामुळे या दिवशी केलेले कोणतेही उपाय किंवा सेवा ह्या अतिशय अत्यंत फलदायी मानल्या जातात. शास्त्रानुसार माता लक्ष्मी देवीचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे संपत्ती, सौख्य, समृद्धी आणि यशासाठी हा काळ अतिशय अत्यंत अनुकूल मानला जातो. म्हणूनच गुरुपुष्यामृत योगांमध्ये आपल्याला काही अशा अतिशय अत्यंत प्रभावशाली सेवा आणि उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहे. आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगांमध्ये आपल्याला आवर्जून एका झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे. या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या नशिबामध्ये नसेल ते सुद्धा आपल्याला प्राप्त होणार आहे. आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य, गरिबी ही दूर होईल. आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही भगवंताच्या कृपेने नक्कीच पूर्ण होणार आहे. तर आता कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे, कशा पद्धतीने उपाय करायचा, म्हणजे आपल्याला त्या केलेल्या सेवेचं, उपायांचं फळ मिळणार आहे. कारण की हा दिवस इतका फलदायी आहे ना, या दिवशी आपण जितकी सेवा करू, जितके उपाय करू त्याचं आपल्याला कित्येक पटीने शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. म्हणून आपल्याला या दिवशी एका झाडाला आवर्जून स्पर्श करायचा आहे. आता हे कोणतं झाड असणार आहे, कशा पद्धतीने उपाय करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल
तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा। तर बघा मित्रमैत्रिणींनो, गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे। शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आणि आपण ज्यावेळी उठतो ना, अंथरुणामध्येच आपल्याला म्हणजे आपण बेडवरती असतो त्यावेळीच आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णुदेव त्यांच्या बरोबरच आई भगवतीचं म्हणजे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे। गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे। देवगुरु बृहस्पतीचं स्मरण करायचं आहे। यानंतर आपल्याला उजवा पाय खाली ठेवून आपल्याला बेडवरनं उतरायचं आहे। आपल्याला जमिनीचं दर्शन घ्यायचं आहे। यानंतर आपल्याला आपली सकाळची जे काय पारोस काढणं म्हणतो ना आपण, तर ते काढायचं आहे। झाडलोट करायचं आहे आणि यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद या दिवशी आवर्जून टाकायची आहे। थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप आपल्याला आपल्या मनामध्ये करायचा आहे। हे सर्व केल्यामुळे आपला तणावाबरोबर आपल्या मनाचीही शुद्धता होत असते आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीचं पुण्य फळ जे आहे ना, तर ते प्राप्त होत असतं। त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे। तुम्हाला शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी आवर्जून परिधान करा। आता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे, धूप लावून घ्यायचा आहे। कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्निदेवतेच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच फळ जे आहे तर ते मिळत असतं। कारण की दिवा जो आहे तर तो आपण जी काय सेवा करतो तर ती भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे तर तो दिवा करत असतो। या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णू देवांसोबतच माता लक्ष्मी, गणपती बाप्पांची, त्याचबरोबर देवादिदेव महादेवांची, भगवान कुबेर देवांची पूजा करायची आहे। कारण माता लक्ष्मी आणि लक्ष्मीपती लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धन प्राप्तीसाठी आशीर्वाद देत असतात। तर देवादिदेव महादेव हे संकटनाशक आहेत, तर गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि माता लक्ष्मी ह्या आपल्या घरामध्ये याव्या, लक्ष्मी प्राप्ती आपल्यावरती व्हावी, आपल्याला योग्य प्रकारे उपयोग झाला पाहिजे, तिचं संरक्षण झालं पाहिजे, या सर्व देवी देवतांची पूजा करण्याला एक खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे। त्याचप्रमाणे स्त्री सुक्तम, पुरुष सुक्तमचं पठण करायचं आहे। पंचोपचार आपल्याला पूजन सेवा करायची आहे। कलश स्थापना करायची आहे। घरामध्ये धन धान्य वृद्धी लक्ष्मी प्राप्ती होते। देवपूजा करून झाल्यानंतर आपण लगेचच हा जो उपाय आहे तर तो करू शकता। हा उपाय करण्यासाठी आपल्याला कलशामध्ये म्हणजेच लोट्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी जे आहे, जल जे आहे तर ते भरून घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर साखर जी आहे, खडी साखर असेल तुमच्याकडे तर आवर्जून टाका, नसेल तुमच्याकडे खडी साखर तर साधी आपली साखर जी आहे तर ती तुम्ही टाकू शकता। त्यानंतर आपल्याला चिमूटभर हळद जी आहे तर ती टाकायची आहे। हळदीला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व असतं। त्याचप्रमाणे आपल्याला 1 चमचाभर कच्चं गाईचं दूध आणि चिमूटभर काळे तीळ सुद्धा त्या लोट्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे। त्याचप्रमाणे 1 दिवा सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे। 1 मातीची पंती घ्या, त्यामध्ये 2 वातीची 1 वात आपल्याला करून लांब वात टाकायची आहे। त्याचबरोबर दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे। अगदी तुम्ही शुद्ध गाईचं तूप सुद्धा टाकू शकता, नसेल तुमच्याकडे तूप तर मग तुम्ही मोहरीचं तेल टाकलं तरी देखील चालणार आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फूल घेऊन धूप घ्यायचं आहे। आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे। पिंपळ वृक्षाजवळ गेल्यानंतर
सर्वप्रथम तिथे आपल्याला ताट खाली ठेवायचं आहे, पिंपळ वृक्षाला नमस्कार करायचा आहे. यानंतर आपल्याला दिवा धूप लावून घ्यायचा आहे. डायरेक्ट जमिनीवरती आपल्याला दिवा जो आहे तर तो ठेवायचा नाही. थोडंसं आपल्याला तांदूळाचं दिव्याला आसन द्यायचं आहे किंवा फुलांच्या पाकळ्याचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. पिंपळ वृक्षाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूप दीप दाखवून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना आपल्याला मनामध्ये मनोभावे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला कमीत कमी 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा जप करायचा आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचा आहे. डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आहे आणि आपल्या मनामध्ये जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. कारण की बघा, हिंदू धर्मामध्ये पिंपळ वृक्षाला खूप अतिशय अत्यंत पवित्र मानलं जाते. पिंपळाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे त्रिदेवतांचा निवासस्थान असल्याचं म्हटलं जातं. एखाद्यावरती शनिदेवाची नाराजी असेल तर पिंपळाच्या झाडाची पूजा करून घ्यावा लावल्याने ती शांत होऊ शकते. धार्मिक मान्यतेनुसार पिंपळाचं झाड भगवान श्रीहरी विष्णू देवांचं दुसरं स्वरूप मानण्यात आलेलं आहे. या झाडाला श्रेष्ठ देववृक्ष असं नाव देखील मिळालं आहे. पद्यपुराणात असे सांगितले आहे की जे लोक पिंपळाच्या झाडाला नमन करतात, प्रदक्षिणा करतात, त्याला खूप दीर्घायुष्य मिळते. त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण केल्याने या जगात केलेले सर्व पाप जी आहेत तर ती नष्ट होतात आणि मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती होते. भगवान विष्णुदेव पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी, भगवान शंकर झाडाच्या खोडात आणि ब्रह्माजी कपाळावरती वास करतात. अशा स्थितीत जी लोक पिंपळ वृक्षाला नमस्कार करतात तर त्याचे रक्षण करतात. यासोबतच श्रद्धेने आणि शुद्ध हृदयाने पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून त्याची पूजा करतात. त्या भक्तांना धन, स्वर्ग, मोक्ष प्राप्त होतो. त्याचबरोबर त्यांच्या मनातील सर्व अधुऱ्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना सुद्धा पूर्ण होतात आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योगांमध्ये पिंपळाच्या झाडाच्या पूजनाला अतिशय विशेष महत्त्व दिलं जातं. पिंपळाच्या झाडाची पूजा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी त्यांचं पूर्वजांचं शनिदेवांचं स्मरण करून आपल्या मनातली इच्छा पिंपळ वृक्षाला उजव्या हाताने स्पर्श करून सांगायची आहे, बोलायची आहे. पण इच्छा असेल घरांबद्दल, मुलांबद्दल, धनप्राप्ती, नोकरी किंवा इतर जी काही इच्छा असेल, जी काही केल्याने पूर्ण होत नसेल ती आपल्याला मनोभावे बोलायची. गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा उपाय करण्याला खास विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपलं एका रात्रीतून आयुष्याचं सोनं होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य, गरिबी दूर होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होणार आहे. नक्की उपाय करून बघा. सांगितल्याप्रमाणे आवर्जून हा उपाय नक्की करून बघा. हा उपाय तुम्ही सकाळी करा. हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळी करण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण 5:30च्या नंतर. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. काही समजलं नसेल, काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.